वेळ असते पहाटेची, जेव्हा जग झोपलेलं असतं तेव्हा एक विशेष मुहूर्त असतो आणि त्या मुहूर्तासाठी काही भाविक 3-3 वर्ष प्रतीक्षा करतात. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वसलेलं श्री मंगळ ग्रह मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, हे आहे मंगळदेवाचं पृथ्वीवरील एक दुर्मिळ स्थान, जिथे दर मंगळवारी पहाटे 5 वाजता एक विशेष मुहूर्त येतो, पंचामृत महापूजेचा. जय मंगल. आज आपण आलेले आहात अंमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात. या ठिकाणी पहाटे 5 वाजतेच्या शुभ मुहूर्तामध्ये मंगळदेवाची पंचामृत महापूजा सुरू होत आहे. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे ती मानव निर्मित नाही, स्वतःच उत्पन्न झालेली. आणि अशा स्वयंभू मूर्तीला स्पर्श करायला मिळणं हे सामान्य भाविकासाठी फार दुर्मिळ आहे. पंचामृत अभिषेकामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 पवित्र पदार्थांनी मंगळदेवाचा अभिषेक केला जातो. हा षोडश उपचार विधी भगवंताला 16 प्रकारे अर्पण करण्याचा एक दिव्य सोहळा आहे. जी मूर्ती आपण म्हणतो की स्वयंभू उत्पन्न झालेली आहे, त्या मूर्तीवर तुमच्याकडनं हा अभिषेक घडतो. आणि ज्यावेळी तुम्ही अभिषेक करत असताय त्यावेळी त्या मूर्तीला स्पर्श करायला तुम्हाला भेटते, त्या मूर्तीचे स्वरूप तुम्हाला बघायला भेटते आणि त्या मूर्तीत येणारी ऊर्जा ही प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत पोहोचते. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही न येता डायरेक्ट तुमच्यापर्यंत त्या मूर्ती ऊर्जेचा स्पर्श होतो. त्यासाठी ही पूजा फार विशेष महत्त्व ठेवते. पूजेच्या शेवटी भाविक मंगळदेवाला प्रिय असलेलं दान करतात आणि कुंडलीतील मंगळ दोष समूळ नष्ट होतो, असा या पूजेचा महिमा आहे. दर मंगळवारी पहाटे 5 वाजता हा मुहूर्त येतो. वर्षातून फक्त 52 मंगळवार आणि भाविक लाखो. म्हणूनच या पूजेसाठी अनेकांना वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागते. मंगळवार हा हप्त्यातनं एकच येणारा वार आहे आणि मंगळवारच्या दिवशीच पहाटे 5 वाजेच्या मुहूर्ताला ही पूजा होते. त्यामुळे मुहूर्त कमी आणि भाविक जास्त. भाविकांना आलेल्या प्रचितीमुळे भाविकांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे आतापर्यंत इथून पुढे 3 वर्षापर्यंत तरी मंगळवारच्या दिवसाची बुकिंग कंप्लीट झालेली आहे. सच्च्या श्रद्धेपोटी भाविक अक्षरशः 3-3 वर्ष पंचामृत अभिषेकाच्या दिव्य संधीची प्रतीक्षा करतात. कारण या पूजेत मिळणारं मंगळदेवाचं आशीर्वाद अनमोल आहे. इथे जे भगवान आहेत ते माता म्हणजे भूमी माता, पिता म्हणजे महादेवजी आणि गुरु म्हणजे पंचमुखी हनुमान. या तिघांच्या परमपवित्र सान्निध्यात ते आहेत. पंचामृत करताना एकदम विलक्षण जाणीव झाली. मंगलदेवच्या अत्यंत जवळून मंगलदेवांना स्पर्श करून जो पंचामृत चा स्नान करताना, अभिषेक करताना जो अनुभव आला तो अत्यंत विलक्षण होता. आज पंचामृत अभिषेक करताना अशी जाणीव झाली की मंगलदेवाचा सतत आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि मंगलदेव आपल्या समक्ष उभा राहून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. पंचामृत अभिषेक करताना मला असं पहिल्यांदा असं वाटलं की आजपर्यंत मी खूप पूजा केल्या, पण ही पूजा आज मला इतकी वेगळीच वाटली की खूपच छान वाटलं. की असं वाटलं की मी आज मंगलदेवतालाच भेटले. या पूजेचा योग येणं सोपं नसतं. अनेकदा अडथळे येतात, वेळ पुढे ढकलली जाते, पण श्रद्धा कायम राहते. आम्ही जेव्हा 2 वर्षापूर्वी इथं आलो तेव्हा आम्ही अशी मनोकामना मंगलदेवाकडे व्यक्त केली होती की आमच्यावर कोणतंही संकट न येता आमच्याकडे जे काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आम्हाला त्याच्यामध्ये यश यावं. आणि ते जर आम्हाला यश मिळालं तर आम्ही आपला पंचामृत अभिषेक नक्कीच करूयात अशी मनोभावे इच्छा व्यक्त केली होती. आणि असं जाणवलं आम्हाला, अनुभव आले आम्हाला की या मंगलदेवतेच्या आशीर्वादामुळे आमचं
खूप चांगली प्रगती होत आहे. ज्या भाविकांना अभिषेक पूजा करायची असेल त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी पहाटे 5 वाजता पोहोचणं फार गरजेचं आहे. पूजेसाठी तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलेली हवी. वेळेवर येऊन तुमच्या या पूजेला नंबर लागणार नाही. आणि पूजा करण्यापूर्वी भाविकांनी शुद्ध सात्विक राहावं, कुठल्याही प्रकारचं मांसाहार करू नये. पूजा आनंदाने करावी. पूजा करत असताना श्रद्धा व भक्ती या 2 गोष्टी भाविकाकडनं अपेक्षित असतात. या कलियुगामध्ये यशप्राप्तीसाठी किंवा आपल्या आत्मसंरक्षणासाठी देखील आपण सगळ्यांनी एकदा तरी मंगळदेवाची पंचामृत पूजा अवश्य करावी. 3 वर्षांची प्रतीक्षा, 4 प्रयत्न आणि एक अनमोल क्षण, मंगळदेवाच्या स्पर्शाचा. हीच आहे श्रद्धेची ताकद. जर तुम्हीही मंगळ पंचामृत महापूजेचे भाविक असाल तर अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिराशी संपर्क साधा आणि तुमचं बुकिंग नोंदवा. कारण मंगळदेव वाट पाहत आहेत. जय मंगल.